टोचतं का काय तेव्हा म्हणलं तू घालून बघ. इकडे 2 झोके आहेत, तिकडे एक बाज टाकलेली मला शेक घेण्यासाठी, तर त्या बाजूला एक झोका आहे. गगन दिलेलं आहे काय? हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सगळेजण? तर आज आहे नागपंचमी, त्यानिमित्त तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून. त्यानंतर ना आज श्रावण सोमवार पण आहे, पहिला सोमवार. तर मला माहिती आहे आज सगळ्यांचे उपवास असतात जवळजवळ, फक्त माझा सोडून. माझा म्हणण्यापेक्षा बरेच जण पकडत नाही, पण आज माझा उपवास नाही. दरवर्षी मी उपवास करते श्रावणमधले, पण यावर्षी तर मला ते काही जमत नाही पिल्लूमुळे. त्यामुळे मला थोडंसं असं म्हणजे वेगळं वाटतंय. प्रत्येक वेळी असताना प्रत्येक श्रावणामध्ये सोमवारी पूजा करायची, मंदिरात जायचं, उपवास करायचं, सगळ्या गोष्टी आपली तयारी चालू असते. बेल आणायचं, हे आणायचं, ते आणायचं. पण यावर्षी माझं तसं काहीच नाही आणि त्यामुळे मला वाटत पण नाहीये की आज उपवास वगैरे आहे म्हणून काही. आणि त्यातली त्यात मी गावाकडे, आणि गावाकडे म्हटल्यावर तुम्हाला माहिती आहे गावाकडचं कसं असतं. म्हणजे ह्या लोकांचं, गावाकडच्या लोकांचं असं असतं, जितकं आपलं काम ठरलेलं असतं तितकं करायचं. आपलं तिकडे असल्यावरती मग आपण काहीतरी एक्स्ट्रा करायला विचार करतो, पण तसं इथं काही जमत नाही. आणि त्यातली त्यात आता मला तर काहीच जमत नाही. तर चला असो ह्या सगळ्या श्रावणातल्या गोष्टी. त्यानंतर नागपंचमी आहे, त्याचं आता मम्मी संध्याकाळी किंवा दुपारी वगैरे स्वयंपाक करेन पुरणपोळीचा. आणि झोके वगैरे पण बांधलेत आमच्या तिकडे, ते तुमच्यासोबत पुढे शेअर करतेच की कसे वगैरे. पहिले खूप जास्त झोके असायचे, आता खूप कमी आहे. आणि मला काही झोका खेळायला जमणार नाही आहे, असं आता आवड पण नाही राहिलेली. पहिले असं असायचं की नागपंचमी आहे, मेहंदीचे कोण आणायचे, आदल्या दिवशी बांगड्या आणायच्या, हे करायचं ते करायचं, मेहंदी काढायची, छान सगळे उठलं नाही तर आंघोळ वगैरे, नवीन ड्रेस घालून किंवा साड्या घालून मस्त झोका खेळायला जायचं, असं आमचं असायचं. पण आता ते काहीच राहिलेलं नाही आहे. आणि चला ह्या सगळ्या गोष्टी असो. आता माझं जेवण झालं आहे, म्हणजे जेवण म्हणण्यापेक्षा सकाळचा नाश्ता झाला आहे. आणि मला खूप सगळ्या रिक्वेस्ट आहेत की तुझं डिलिव्हरी नंतरचं डाएट कसं आहे ना ते तुमच्यासोबत शेअर कर. तर मी नक्की शेअर करेल. कदाचित यानंतरचा व्हिडिओ तोच असेल, असला तर, नाहीतर मग 1-2 व्हिडिओनंतर ते नक्की शेअर करेल मी. तर आता मम्मी आणि माझा भाऊ जे आहेत त्यांना सगळं आवरून शेतात जायचं आहे. आणि तिकडनं आल्याच्या नंतर ना मग दिवसभरामध्ये आमचं जे काय होतं ते मी तुमच्यासोबत शेअर करते. जर जमलंच तर आज मला पिल्लूचं 1 मंथचं फोटोशूट पण करायचं आहे. झालं असं बरेच दिवस झाले मला फोटोशूट करायचं आहे त्याचं. 9 तारखेला तो 1 महिन्याचा झाला होता आणि तेव्हापासून मला वाटतं आज 17 तारीख आहे. तेव्हापासून आतापर्यंत आम्हाला शूट करायचं. पण एक दिवस मला कंटाळा येतो, एक दिवस माझ्या भावाला कंटाळा येतो, आणि आम्हा दोघांचं मिळून ठरलेलं की आपण शूट करूयात. तर राहून जाते कुठल्या ना कुठल्या कारणावरनं. कालच करायचं होतं पण काल लेट झालं जरा कामावरण्यासाठी, म्हणजे त्याची आंघोळ लेट झाली, त्यामुळे मग मला नंतर कंटाळा येऊन गेला, मी झोपी गेले. पण आज म्हटलं नाही, आपण थोडासा मूड फ्रेश ठेवूयात आणि कंटाळ न करताना शूट करून घेऊयात. कारण ऑलरेडी काल आम्हाला 1.25 महिना झाला, म्हणजे माझ्या डिलिव्हरीला 1.25 महिना झाला, आणि तो आता मोठा होत जातोय. त्यामुळे 1 महिन्याचा तो वाटणार नाही त्या फोटोमध्ये. आणि 2 महिन्याचा जो फोटोशूट आहे मग तो हा खूप जवळजवळ होईल. त्यामुळे मग आत्ता म्हटलं आज शूट करूनच घेऊयात कुठल्या पण हालातमध्ये. बाकी बॅकग्राऊंडला जो आम्हाला कपडा वापरायचा ना त्याच्यासाठी थोडासा प्रॉब्लेम येतो. पण मी माझी एक साडी सोबत आणलेली ऑरेंज कलरची, ती तर काही परफेक्ट बसत नाही, पण बघू आता जसं होतं तसं तुमच्यासोबत मी पुढे शेअर करते. आणि जे फोटोज आहेत ते काही मी लगेच शेअर नाही करणार. जेव्हा आम्ही त्याचं फेस रिव्हील करू ना त्यावेळेस मग ते फोटोज मी शेअर करेल, म्हणजे सगळीकडे माझ्या अकाउंट्सवरती. आणि त्याचं नावाचा प्रश्न राहिला तर आम्ही अजूनही त्याचं नाव ठरवलेलं नाही आहे. आमचं अजून कन्फ्युजन चालू आहे की काय नाव ठेवायचं काय नाही ठेवायचं. त्यामुळे नाव तर अजून काय ठेवलेलं नाही. त्याला आम्ही असंच काही पण म्हणतो, पिल्लू वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचा आम्ही बोलतो त्याला. तर तो झोपलेला आहे, त्याची आंघोळ राहिली आहे. मम्मी बोलली की अगोदर मी शेतात जाऊन येते आणि त्यानंतर ना मग पिल्लूला आंघोळ घालते. म्हटलं ठीक आहे. तर चला तुम्ही व्लॉग असाच कंटिन्यू करा. पुढे काय काय घडतं ना मी तुमच्यासोबत शेअर करते. आज नागपंचमी आणि श्रावणचा पहिला सोमवार, जसं मी तुम्हाला अगोदर बोलले. तर मम्मीने ना इकडं एक ताट पूजेचं तयार करून ठेवलं होतं, जे की भैयाला वारुळ्याला घेऊन जायचं होतं. आणि आमच्या गावामध्ये आज ना म्हणजे यावर्षी फक्त 4-5च झोके बांधलेत, नाहीतर दरवर्षी खूप जास्त झोके असतात. आणि समोर एक झाड पण होतं जे तोडलं आमच्या लहानपणी, त्या झाडालाच आमचे झोके असायचे. एवढं सुंदर वाटायचं ना नागपंचमीच्या दिवशी. आम्ही खूप दिवसभर असं पूर्ण झोक्या खेळायचो, छान साड्या वगैरे घालायचो. आणि आत्ता तसं काहीच राहिलं नाही, म्हणजे कुठल्या
कुठल्याच सणाला पहिल्यासारखी फिलिंग येत नाही का काय माहिती नाही. पण आता खेड्यातसुद्धा आपण म्हणतो की खेड्यात छान वाटतं सणाला, आपण शहरामध्ये नाही, पण तसं काहीच नसतं. मी तर दोन्हीकडचे अनुभव घेते, म्हणजे शहरात पण नाही आणि खेड्यात पण नाही. तर कुठल्या सणाला तसं काहीच वाटत नाही. नागपंचमी खरं तर खेड्यातच खूप छान वाटते, पण तसं मला यावर्षी काहीच फील झालं नाही. आणि माझा भैया लगेच इकडे निघाला होता वारुळाला. तर त्याला खरं तर असं वाटत होतं की थोड्या वेळाने जातो थोड्या वेळाने जातो, पण मम्मी सांगत होती आत्ता घेऊन जा आत्ता घेऊन जा. तर मम्मी त्याला चिडवत होती. तर आणि तो वारुळाला जात होता. त्याला सोबत खरं तर कुणीच नव्हतं. अगोदर बरेच जण जाऊन आले वारुळाला. आणि आमच्याकडे वारुळाला माणसंच जातात, तुमच्याकडे कदाचित बायका जात असतील, किंवा मी बऱ्याच ठिकाणी बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं की वारुळाला बायका जातात, पण आमच्याकडे तसं काही नाही. आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही जायचो, पण आता म्हणजे माणसंच जातात शक्यतो. तर तो इकडे वारुळाला निघाला होता. आणि जे नैवेद्य असतो तो वारुळाला आमच्याकडे दाखवत नाही, देवाला वगैरे दाखवतात नागपंचमीचा, जे कान्हुले म्हणतात आमच्याकडे त्याला. सो हे असं काहीचं, त्यामुळे तो सकाळीच निघाला. आणि शेतात बाहेर घेऊन चालली का? कोणाला? पिल्लूला का? किती बेल काढायली? गॅस कमी करू? हा, डाळ टाकलेली आहे त्याच्यात. कोणती? तुरीची का याची? वरणफळाला का? वरणफळ. किती काढायली पत्ते? कुठून खिडका दिसायला मग तुला? तर चांगलंच येतात तिथं टाकलेला. असं नाही पाहिजे. एवढं कतरलेलं काय होतंय? खिडकं नाही पाहिजे. गगन दिलेलं आहे काय? आता जस्ट मम्मी आणि भैया गेले याला शेतामध्ये. ते शूट करायचं होतं, पण मी ना इकडे बसली होती काहीतरी काम करत, त्यामुळे ते राहून गेलं. आणि शूट करायचं ते पण विसरून गेले. आणि इकडे बघू शकतो पूर्ण घरामध्ये ना आमच्या नुसतं कपडे आहेत, पिल्लूचेच कपडे आहेत सगळ्या. हे त्याचं अंगावर घ्यायचं आहे, ही ड्राय शीट आहे, ही गोधडी त्याच्या अंगावर घ्यायची, आणि तो झोका. सगळ्या गोष्टी अशा पांगलेल्या आहेत ना सध्या पूर्ण घरामध्ये. आणि वाड्यामध्ये सुद्धा त्याचेच बाळात घातलेले, तुम्हाला मी दाखवते. आणि सध्या जिकडे अशी नजर जाईल ना तिकडे फक्त आणि फक्त बाळाते, ड्रायशीट किंवा गोधडी, या सगळ्याच गोष्टी दिसतात. तर हे सगळं मी काय आवरत बसत नाही, मम्मी आवरते. आणि मला कधीतरी इंटरेस्ट आला तर मी बाळाच्या घड्या मारते, नाही तर मी ते पण नाही करत, मम्मी सगळं करत राहते. त्यामुळं मला तेवढं काही टेन्शन नाही आहे. आणि इकडे 2 झोके आहेत, तिकडे एक बाज टाकलेली मला शेक घेण्यासाठी. तर त्या बाजूला एक झोका आहे आणि ते वरती एक झोका आहे. म्हणजे कसं रात्री तो रडला जरी, परेशान जरी केलं ना, तर आम्ही त्याला झोक्यामध्ये टाकतो. तसं त्याला अजून झोका कळत नाही, पण 1-2 दिवसापासून मला आणि मम्मीला फील व्हायला लागलं की हां त्याला झोका कळतोय म्हणून. तर आभाळ खूप आलं आहे आणि पाऊस येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मला मम्मीने जे बाळात घातले ना ते अगोदर काढायला लागतील, कारण ते भिजले तर मग पिल्लूला बाळात त्याचं उरणार नाही. आणि आता खाली बसून तुमच्यासोबत बोलते खरं तर, कारण जास्त वेळ उभं राहिली किंवा बसले ना कंबर खूप दुखून येते माझी. तर सी सेक्शन माझं का केलं ह्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलाच आहे, तुम्ही बघितलं नसेल तर जाऊन चेक करू शकता. माझा जो एक्सपिरियन्स होता किंवा माझ्या ज्या गोष्टी माझ्यासोबत घडल्यात त्या मी तुमच्यासोबत शेअर केल्यात. तर त्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी बरंच प्रेम दिलं, तर छान वाटलं ते बघून. असंच प्रेम तुमचं सतत राहू द्या. आणि अजून आता मी गावाकडे आहे, त्यामुळे रेग्युलर व्लॉग्स माझ्याकडनं टाकणं होत नाही आहे. एकतर मला कंटाळा येतो आहे किंवा मग पिल्लूमुळे पण ॲडजस्ट होत नाही आहे. पण जेव्हा मी जाईल जालन्याला तेव्हा मग मी रेग्युलर व्लॉग्स तुमच्यासोबत शेअर करेल. आत्ता जसे होत आहेत तसे हळूहळू तुमच्यासोबत शेअर करते. तर आत्ता जसं मी तुम्हाला बोललं शूट करायचं आहे त्याची तयारी मी करून ठेवते. म्हणजे तांदूळपासून करणार आहे, तर ते तुम्हाला पुढे कळेलच कसं करणार आहे. काय खूप जास्त तामझाम नाही करत बसणार, एकदम शॉर्टकट असं काहीतरी फोटोशूट करायचं आहे. बाकी तिथं त्याची तयारी करून ठेवते. भैयान ते आले की मग लगेच आम्ही फोटोशूटला घेऊ. मला असं वाटतं आज माझी झोप होती की नाही दुपारी माहिती नाही, कारण त्यात आमचा बराचसा वेळ जाणार आहे. आणि तो वेळ जो आहे माझा दुपारचा झोपण्याचा वेळ असतो. तर बघू जे होतं ते आता अगोदर बाळा ते काढून घेते, कारण खूप जास्त आबाळ आले. इकडे बघू शकता किती काळ झालंय पूर्ण आबाळ. आणि हे आमचे बाळ ते वाळत घातलेले हे सगळे मला काढून घ्यायचेत आता. इकडे ना मम्मीने पालक लावलाय, तर किती छान आलाय ना, एकदम ग्रीन ग्रीन दिसतोय. मला तर खूप असं बघावंसं वाटतं त्याला. आणि तो वाढतोय पण हळूहळू, तर छान वाटतं बघायला.
मस्त घरचा फ्रेश असा पालक खायचा, आता ज्यामध्ये कुठलं खत नाही, कुठलं फवारणी नाही, काहीच नाही, फ्रेश फ्रेश पालक. पण आता त्याला वाढायला कदाचित वेळ लागेल. इतके असे बाळा ते जमा करून आणले मी. आता ह्याला मस्त घड्या मारून ठेवते पिल्लू उठायच्या अगोदर. आणि इकडं पिल्लू ना एवढं गाढ झोप येते की त्याला अजिबात काही फरक पडत नाही. तुम्ही त्याच्या बाजूला आता कितीही आवाज करा, पण रात्री जर त्याच्यासमोर थोडा जरी आवाज झाला ना तर तो इतका जास्त घाबरतो ना आणि डचकून असा उठतो, तर त्याची झोप मोड होते. पण दिवसा त्याचं अजिबात तसं होत नाही, मस्त असं झोपलेला आहे. तर चला आता बघते मी आणि ह्या सगळ्या बाळ त्याचे जे ना त्या घड्या मारून ठेवते. आता ना एक प्रॉब्लेम झाला. मी ह्या ब्लाऊजचं तुम्हाला सांगत होते, आता ही स्टोरी सांगते मी. पण तेव्हा मला वाटलं कॅमेरा ऑन आहे, पण कॅमेरा ऑफ होता आणि मी असंच बडबड करत बसले बघा. तर आता हे मम्मीचं ब्लाऊज आहे आणि ह्याचे शोल्डर खाली उतरत होते. तर ह्या ज्या नॉट आहे ना त्या पप्पाला आणायला लावला होता. पप्पाने एवढे एक रोल घेऊन आले, तर मी ते मम्मीला लावून देत होते. म्हटलं चल मी तुला लावून देते, तेवढंच तिचं काम हलकं. हे आलं, वन्यर आलं. तर एका साईडचं लावून झालं होतं आणि आता ही साईड लावतीये मी. नाही ही साईड झाली, ही साईड लावतीये. सुई अशीच. मग मला अचानक दिसलं की कॅमेरा ऑफ आहे. म्हटलं चला परत तुमच्यासोबत बोलते आणि तुम्हाला सांगते हे सगळं. तर प्रॉब्लेम हा येतोय की एंडला इथे लावायला काहीच नाही, लटकन पण नाही आणि काहीच नाही. त्याला यूट्यूबला बघून मी काहीतरी करेल आणि मग ते लावू, बघू आता काय होते काय नाही. तर थोडंसंच राहिलंय ते, तेवढं करून देते. बाकी मग पिल्लूचं पण शूट करायचंय. आणि मम्मी ते मगाशीच आले शेतातून. आता पिल्लू झोपलाय, त्याला आंघोळ घातली. आंघोळीला लेट झालं होतं, तो उठेल तेव्हा शूट करू मामी. मम्मी तुला नाही रे, मम्मीला म्हटले मी. घालून बघते का एकदा? मग कधी घालून बघशील? तुझं काम पडलं ते ठीक आहे, पण घालते कधी? हा अगं याच्यामुळे म्हणते मी, ते लावलंय ना ते टोचतंय कसं, ते फोल्ड केलं ना तर मग फोल्ड करून ते थोडंसं हे झालं, फुगल्यासारखं झालं. फायनली आता हे लावून झालं नॉट. बाकी आता ह्याचं जे एंड्स आहे ते बघू, नंतर काहीतरी करते मी. पिल्लू उठतंय, त्याला झोका देते पहिले. तर देणार त्याला झोका अशा. हे बघा मम्मा इकडे बघ. सर मम्मा इकडे बघ. इकडे बघ तिकडे बघ रे. मस्त आहे का? बघ कसं लावून देईल तुला. फक्त इथं ना आता काय होईल, एका साईडनं बरोबर आलं प्लेन, पण एका साईडनं थोडस जरा हे झालं, टोचतं का काय. तेव्हा म्हणलं तू घालून बघ, मग परत बसून मोबाईलच्या नाद हुकलं मम्मी. मोबाईलच्या टावेलच्या नादाची बैस. भैया नको हा कसल्या भाताला? शेवयाचं आणि टेवयाचं भात नको मला. हा पण रात्री पुरणपोळी ना, मग आता शिरा करायला. मम्मा भैया आता पुरणपोळी नाही, आता शिरा केला तर रात्री पुरणपोळी, मग भातच करते. राहू दे, भातच करायला लागन मम्मा तिखटवाला.
आणि आता आम्ही इकडे स्टार्ट केलं पिल्लूच्या फोटोशूटसाठी सगळी तयारी. होतं असं की मला ब्लॅक कलरचं काहीतरी कपडा हवा होता, ओढणी म्हणा, साडी म्हणा, काहीतरी. पण ब्लॅक कलरचं काही नव्हतं, त्यामध्ये ब्लू कलरमध्ये पण काही नव्हतं. आणि होतं तर ते असं प्लेन वगैरेमध्ये नव्हतं. मम्मीच्या साड्या होत्या बट त्या प्रिंटेड होत्या. आणि प्लेन साड्या तर माहिती आहे तुम्हाला जास्त कुणी घालत नाही. मला तशा प्लेन साड्या खूप आवडतात. तर ही माझी प्लेन साडी होती जी की मी जालन्यावरून घेऊन आले होते. म्हटलं चला ही जी साडी आहे तीच आता आपण यूज करूयात. तर मी ती साडी घेतली आणि बॅकग्राऊंडचं बघूत. मग नंतर एडिटिंगमध्ये मी थोडंसं कलर चेंज करेल. आमचं सगळं फोटोशूट झाला आणि पिल्लूने बघू शकता तांदूळ पूर्णच त्याने असे हाताने पसरवून टाकले, त्यामुळे ते सगळं मिटून गेलं. बाकी याचे जे फोटोज आहेत ना ते मी आत्ताच तुमच्यासोबत शेअर करणार नाही आहे किंवा कुठल्याही माझ्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरती ते आत्ताच टाकणार नाही आहे जोवर आम्ही पिल्लूचा फेस रिव्हील करत नाही तोवर. तर जेव्हा त्याचा फेस रिव्हील करू तेव्हा पण तुम्हाला हे फोटोज बघायला मिळतील. खरं तर त्याचे फोटोज जे आहेत ना ते आम्हाला लवकर काढायचे होते. पिल्लू 1.25 महिन्याचं झाल्याच्या नंतर मी हे सगळं फोटोज काढते आहे. पण ठीक आहे, हरकत नाही, थोडंसं लेट झालं पण मी केलं आहे. आणि मला ते बरेच दिवस झाले करायचं होतं पण राहून जात होतं. आणि त्याने जे म्हणजे आम्ही ना एवढे काही फोटोज नाही काढले, 3 ते 4च काढले, कारण नंतर तो रडायला लागला होता. म्हटलं चला तेवढे 3-4 आहेत तेवढे बस होते. आणि शेजारच्या काकूसुद्धा येऊन बसल्या होत्या. मग त्यांच्यासोबत मम्मी आणि मी बोलत होतो. ते बोलता बोलता मग हे सगळं काम मी लगेच आवरून घेतलं. जास्त काही वेळ नाही लागला मला फोटोशूटला, लगेच होऊन गेलं एक अर्ध्या तासामध्ये. पण मला वाटत होतं की तो रडेल मग परत होईल का नाही होईल व्यवस्थित, पण झालं ते. आणि मला जसे हवे होते ना तसे फोटोज नाही झाले. खरं तर मला असं वाटलं की हां आपण कुठेतरी कमी पडलो. पण ठीक आहे, हरकत नाही, नेक्स्ट मंथच्या आम्ही फोटोशूटमध्ये सगळं काही व्यवस्थित करू.